नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम शिगवण आणि आपण आलेलो आहोत नदीवर. तर नदीवर का आलेलो आहोत ते तुम्हाला मी सांगणार आहे. आज नदीचे मासे बॉटलनी पकडणार आहोत आपण. तर नदी दाखवतो तुम्हाला केवढी आहे ती, काय बॉटलमध्ये टाकायचं ते तुम्हाला दाखवेन. आणि आता आपण बॉटल काढणार आहोत ते दाखवतो तुम्हाला. गाईज ही बघा, अशी दोरी बांधलेली असते बॉटलला आणि इथून कट करतात बॉटल आणि अशी उलटी भरून इथं दोरीने बांधायची असते आणि फरसाण मेन म्हणजे टाकायचा असतो. तर आता आपण ही एक बॉटल ठेवूया आणि दुसरी बॉटल टाकूया पाण्यात. आता दाखवतो. तर गाईस ही बघा, पाण्याची बॉटल भरलेली आहे आणि टाकूया. इथं अशी दोरी बांधून ठेवायची म्हणजे कुठं जात नाही ती वाहून. आणि दुसरी टाकू पटाकन. तर गाईज आता मी बॉटल टाकलेली आहे, ती काढणार आहे. त्याच्यात किती मासे भेटतात ते बघूया. तर इथं मी बांधलेली आहे, इथं बॉटल मी बांधलेली आहे, ती काढतो. ह्याच्यात नाही भेटले तर गाईज बघू शकता मासे किती भेटले रे बघा. पुऱ्या खवली आहेत, पुऱ्या खवली. आणि आता ही बॉटल आपण पिशवीत टाकूया आणि परत दुसरी टाकूया आणि बघू शकता किती किती खवली आहे बघा. तुम्हाला जर पकडायची असली तर नदीवर जा आणि पकडा. अशी बॉटल तयार करायची असते ती दाखव. तर गाईज हे बघा, आज लागलेले मासे आणि आपण नदीवर आले, तुम्हाला माहितीच असेल. तर हे बघा पुरे खवली आहेत आणि दुसरा कुठचा तरी मासा आहे, त्याचं नाव नाही माहिती मला. तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही नदी बघितली असाल किती भारी आहे. आणि इतके मासे भेटलेत आज, इतके मासे भेटलेत म्हणजे एकच फेरी मारली फक्त. आणि फरसाण आणलेला आहे तो पण कमी आणलेला आहे, त्यामुळे वाईट वाटते, कारण एवढे पकडून घरात जायला लागणार आहे. आणि तुम्ही बघू शकता. तुम्हाला ट्राय करण्यासाठी मी सांगतो, आपली बिस्लरीची बॉटल असते ती वरनं कट करायची. म्हणजे कट केल्याने वरचा भाग त्या बॉटलमध्ये टाकायचा आणि दोरी बांधायची, कारण जेणेकरून ते निघू नये म्हणून. आणि पाण्यात टाकायची, काय नाही, फक्त एवढ्या डबक्यात टाकलात म्हणजे नदीच्या कचऱ्यासारखा मासा. आईज आता आपण दुसरीकडे बॉटल जी ठेवलेली म्हणजे पाण्यात, ती बघूया की त्याच्यात किती मासे आलेत. पण कुठं लावलेली ती नाही आठवत आहे, तिकडेच लावली. चला तिकडं तर जाऊया, तिकडे जाऊया, भेटू. पाऊस येण्याची खूप दाट शक्यता आहे आणि पुरा जंगल आहे. ही बघा, ही विहीर आहे, खतरनाक विहीर आहे. आणि जाऊया पटापट. गाईज बॉटल भोवती मासे बघू शकता किती आहेत. आता मी ती बॉटल काढतो, तुम्हाला दाखवतो. ऑन चालू कॅमेरा. तर गाईज आता ती बॉटल काढूया आपण. या दगडाला बांधलेली. हे बघू शकता तुम्ही. त्या बॉटलपेक्षा ह्याच्यात बघा किती आलेत. आणि आम्ही इथं टाकणार नव्हतो बॉटल. मासे बघू शकता, इथं खवली नाहीत. हा दुसरा कुठचा तरी मासा आहे, बघू शकता. आणि अशा तऱ्हेने खूप मासे भेटलेले आहेत आपल्याला. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा पटकन. तर आपण दुसरीकडे बॉटल काढायला जाऊ. तर बंद करा. गाईज पाहू शकता, झूम करून दाखवते तुम्हाला मासे कसे बॉटलमध्ये जात आहेत ते. तर लांबनं दाखवतो, कारण जवळ गेल्यावर मासे लांब पळतात. आणि आत्ता टाकल्या बघा किती आज शिरलेत. ही मजा करण्यासाठी तुम्हाला कोकणात यायला लागेल. मी 10 वेळा बोलत असतो व्हिडिओत. खरं आहे की नाही तुम्ही सांगा. ही तुम्ही मजा बाहेर करू शकता काय? नदीवर येणे, कुठे फिरणे, डोंगरावर फिरणे, सगळं कोकणात आहे. कोकण मी स्वर्ग बोलतो उगाच, कोकणात स्वर्ग. आणि इथं पण आता बॉटल टाकली, ते बघूया मासे किती आहेत ते. इथे टाकलेली आहे का? नाही, इथे नाही टाकलेली, पुढे टाकलेली आहे. पुढे जाऊया. बघा इथे मंच आहेत ना, किती मासे भेटलेत बघा. मी तर बोललेलो काय भेटणार नाहीत काय नाही, पण किती भेटलेत बघा, खूप भेटतात. काहीच आता आपण आलेलो आहोत नदीवर. आणि नदीवर मासे पकडायला आलेलो आहे खास करून. आणि तुम्ही नदी बघितली असाल किती भारी आहे. आणि इतके मासे भेटलेत आज, इतके मासे भेटलेत म्हणजे एकच फेरी मारली फक्त. आणि फरसाण आणलेला आहे तो पण कमी आणलेला आहे, त्यामुळे वाईट वाटते, कारण एवढे पकडून घरात जायला लागणार आहे. आणि तुम्ही बघू शकता. तुम्हाला ट्राय करण्यासाठी मी सांगतो, आपली बिस्लरीची बॉटल असते ती वरनं कट करायची. म्हणजे कट केल्याने
वरचा भाग त्या बॉटलमध्ये टाकायचा आणि दोरी बांधायची, कारण जेणेकरून ते निघू नये म्हणून. आणि पाण्यात टाकायची, काय नाही, फक्त एवढ्या डबक्यात टाकलात म्हणजे नदीच्या कचऱ्यासारखा मासा. बॉटलमध्ये बघू शकता पुरी नदी, आणि नदीला पाणी पण नाही आज, का तो पाऊस पडला नाही. तो बघू शकता पुरी बॉटल भरले. खवली आणि दुसरे कुठचे तरी मासे आहेत, त्यांचं नाव नाही माहिती, आणि मोरी आहे असं काहीतरी म्हणतात, तो एक मासा आहे. ओके, आता ही बॉटल खाली करू आणि इथेच परत टाकू. हे पण आहे नशिबाचा गेम आहे सगळा. आमचा आज नशीब होता, ऊन आहे, पाऊस पण नाही, मध्येच येतो जातोय, आणि एवढा नशीब चांगला आहे. मासे बघू शकता, एका बॉटलमध्ये किती कचऱ्यासारखा मासा आहे. आता सगळीकडे परत टाकून आलो आहे, आणि फरसाण संपला आहे, तो पहिला आधी बघायला पाहिजे, त्याची सोय करायला पाहिजे. आणि अजून तिकडे एक ठेवलेली आहे बॉटल, ती काढूया पटकन. तर गाईज बॉटल टाकून अर्धा तास तरी झाला आहे, म्हणजे परत, म्हणून आता थोड्या वेळाने काढूया आपण. बघूया किती मासे ह्याच्यात आता भेटत आहेत ते, कारण नदीला खूप मासे आहेत. पटापट जेवढे लगेच फटाफट टाकाल ना तसे भेटतात. आणि नदी पाहू शकतो तुमची, म्हणजे नदी केवढी आहे बघू शकता. पाणी जेमतेम हा बघा इथपर्यंत येतो, आज इथपर्यंत आहे, म्हणजे म्हणून मासे एवढे भेटतात. नाही तर पाणी खूप असला ना तर मासे का भेटत नाहीत, कारण वाहता पाणी असतो आणि बॉटल पण सगळ्या वाहून जातात. त्यामुळे पाऊस नव्हता म्हणून आलो मी. काल जेमतेम सांगतो तुम्हाला 4:30 वाजता आलो आहे मी. वाजलेत किती बघा, अर्धा तास झाला आहे फक्त. मासे किती पकडलेत बघा. आणि आता बॉटल टाकलेले आहेत, खूप वेळ झाला. त्या काढूया आणि जाऊया घरी, बघूया. तोवर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला गाईज, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण जाऊया बॉटल बघायला. तर गाईज आता आपण शेवटची बॉटल आहे, म्हणजे आहेत बॉटल पुढे, पण आता हा लास्टचा आहे, कारण घरी पण जायचं, काळोख होतोय. तर बघूया आता किती मासे भेटलेत. पहिल्या खेपेला खूप भेटलेले मासे. पहिले आपण गाठ सोडूया, नाहीतर काटेरी झाड आहे. तर बघूया आता किती भेटलेत ते. आणि गाईज मासे बघा, आत्ता पण कचऱ्यासारखे मासे भेटलेले आहेत. आणि हा मासा बघा, हा बघा केवढा आहे, म्हणजे मासे किती भेटतात ते बघा. आणि पुढचा रविवार फिक्स, पुढच्या रविवारी बघायचे असेल तर व्हिडिओ लगेच सबस्क्राईब करा चॅनलला. तर हे बघा 2 मासे बघा, आता दुसऱ्या बॉटलमध्ये 2 मासे केवढे आहेत बघा. हा बघा, बघू शकता, ह्याचा तोंड बघा. ह्याला मळू म्हणतात, काय ते मळे अशा म्हणतात, पण नाव माहिती नाही, विचारून बघू. एक खवल आहे आणि एक मळे आहे, माझ्या अंदाजाने नाव सांगतोय तुम्हाला. आता आपण लास्टचं म्हणजे शेवटच्या बॉटल राहिलेल्या आहेत 5-6, त्या काढू आणि घरात जाऊ. बघितलेत असाल केवढे मोठे मोठे मासे भेटत आहेत. आणि रविवारी फिक्स आहे हा आपला आता. आणि रविवारचा व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल, नाही तर मी गायब होईन कुठेतरी, मग तुम्हाला भेटणार नाही. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गाईज आपण तिथे नदीवरात तिथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला, कसला एक नंबर आहे बघा. बिल्डिंग आहेत, हिरवगार आहे, आणि मासे किती भेटलेत ते तुम्हाला दाखवलेच नाहीत. दाखव, हे बघा, हा ब्लर येतोय. 1 पिशवी भरले, 1 पिशवी. तुम्ही मासे बघू शकता त्या बॉटलमध्ये किती शिरतायत ते. आता मी काढून दाखवतो तुम्हाला. मासे बघा, मासे हे बघू शकता किती आले. तर गाईज ह्या प्रकारची बॉटल आणि मासे खूप पकडले, तुम्ही बघितलेच असाल. पिशवी केवढी भरली आहे ती. आणि आता आम्ही जात आहोत घरात, आणि पुढे दाखवतो, कारण अजून 2-3 बॉटल टाकलेल्या आहेत. पण नदीवरची मजा तुम्ही पाहिली असाल, तुम्हाला अनुभवायची असली तर बिंदास तुमच्या गावाला, किंवा तुम्ही गावात राहत असाल तर तुम्हाला हे प्रकार माहितीच असेल. आणि कदाचित समुद्रावरची पण तुम्हाला व्हिडिओ टाकेन गेलो तर, कारण बोल्ट मासा मोठावाला ते पकडायला जातो आम्ही. तर नदीवरचे मासे बघितल्यात असाल किती केवढे कचऱ्यासारखे, म्हणजे खूप असे पकडलेले आहेत. आणि फक्त 1 तासच आलेलो, 1 तासात एवढे मासे पकडलेले.
आणि आता बघूया पुढे बॉटल लावलेले आहेत त्या काढूया आणि घरात जाऊया पटकन, कारण काळोख पण झाला आहे. तर गाईज हे बघा इथं विहीर आहे, विहिरीत पण मासे आहेत खूप. आणि तुम्हाला दाखवतो यार हे मासे कोणाचे, हे मासे बघा किती भेटलेत. तेच या विहिरीत टाकलेली आणि शिंगटी लागली. शिंगटी नाही, हा डाकू मासा, डाकू म्हणतात एक मासा. तुम्ही बघू शकता याला पात कसल्या भारी आहेत. अजून एक दुसरी टाकली ती काढूया. तेच हे बघा एवढे मासे आपण पकडलेले आहेत आणि बघू शकता केवढे मोठे मोठे आहेत ते, आणि चमकत आहेत ते पण बघा असले चमकत आहेत. गाईज आपण आलेलो आहोत घरात नदीवरनं डायरेक्ट. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि पुढच्या व्हिडिओला मिळूया लवकरच. तोवर बाय बाय.